वेलकम वेलकम वेलकम. बघा मित्रांनो, आज आपण फक्त एक ट्रिक वापरायची. ती ट्रिक जी सांगणार आहे ती ट्रिक वापरल्यानंतर जगातील कोणतेही वाक्य भाषांतर करा. म्हणजे पहा, भाषांतर करताना आपल्याला कोणीही किती मोठं वाक्य दिलं तरी ते आपण भाषांतर करू शकतो. मग सर अशी ट्रिक काय असेल, तर फक्त आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे अशी बाण घ्यायचे आपल्याला. आणि हे बाण घेतल्यानंतर काय होते, सुरुवातीला जो बाण आहे पहिला सरळ घ्यायचा आहे आणि दुसरा बाण घ्यायचा असा तिरपा. आणि बघा, झाली ट्रिक. तर अशी काय जादू याच्यावर? जादू काहीच नाही मुलांनो, या ठिकाणी फक्त बांधा पाहिजे ना असं दाखवतो. बरं, मग इथं काय सर, इथं आहे कर्ता, कर्ता कर्म क्रियापद, बरोबर आहे. परंतु आपल्याला इंग्रजीमध्ये तसं न घेता कर्ता क्रियापद कर्म म्हणजे इथून शेवटून 2 नंबरला. म्हणजे पहा, तुमच्या पण लक्ष देईल मित्रांनो. आता पहा, इथं काय येईल, मी साठी येत आहे आय, काय तिथं आय, आणि आहे साठी एम, याला येईल एम. आणि विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थी, आय एम अ स्टुडंट. बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. फक्त काय करायचं आपल्याला, प्रथम शेवटी पुन्हा उलटायचं. इथे आलो, परंतु मित्रांनो हेच वाक्य जर एखादं इंग्रजीमध्ये असेल तर उदाहरण घेऊ इंग्लिशचं सुद्धा. इंग्रजी एखादं वाक्य लिहिलं समजा की ती मुलगी आहे, आपण घेऊ समजा शी इज अ गर्ल. आता याला कसं बोलणार सर? याला पण तेच घेणार ना. आता शी साठी काय ते असं घ्या, नंतर याला असा बांध घ्या. अ गर्ल म्हणजे एकच मुलगी ना, याला असा बांध द्या. मग याचं मराठी भाषेमध्ये काय होतं मुलांना बघा. इथं सी म्हणजे कोण? ती. सी म्हणजे कोण आहे? ती. काय? ती एक किंवा ती मुलगी असं लिहिते चालते. ती मुलगी. आणि ईद साठी आहे. एवढी साधी सरळ सोपी ट्रिक आहे. काय करायचं आपल्याला फक्त सांग, लक्षात ठेवा. इंग्रजी वाक्य असो किंवा मराठी असो, त्या दोन्हीचं सुद्धा आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. सर आता तुम्ही 2 वाक्य सांगितले, 3 अक्षर सांगितले, 3 शब्दांचं तुम्ही वाक्य सांगितलं. मोठं वाक्य आल्यावर काय करायचे? आता समजा या ठिकाणी 4 वाक्य शब्द आले. रमेश आज शाळेत गेला. रमेश आज शाळेत गेला. नंबर 2 वाक्य घ्या. रमेश आज शाळेत गेला. पहा, मग याचं काय होईल सर? आता इथं बाण देताना लक्षात ठेवा, हे पहिलं तर घेणार असं, हा सब्जेक्ट आहे ना, सब्जेक्ट कधी सुरुवातीला असतो, नंतर आज असं होईल, नंतर हे बाण येईल. आणि आता सर 2-3 बाण झाले, 1 बाण 2 3 झाले. मग तिसरा आता चौथा कोड न्यावा. 1 2 3, 1 2 3 झाले. आता चौथा सरळ घ्यायचा. ही तुम्हाला ट्रिक समजली पाहिजे. एक शब्द वाढला की पुन्हा त्याचा बाण असे वाढतात, तिरपे वाढतात 2. मग हे चौथा वाढला तर झाला असं. मग 5 वाढल्यावर पुन्हा नंतर सांगतो तुम्हाला. आता पहा, याचं वाक्य काय होईल? रमेश, RAMES, रमेश. आता गेल्यासाठी काय येईल सर? इज, वाज, वेंट, गॉन, गो, वेंट, है का नाही? रमेश वेंट कुठं? शाळेसाठी. वेंट टू स्कूल, तो आहे ना, टू स्कूल. कधी गेला मुलांनो? आज. झालं की झालं. रमेश वेंट टू स्कूल टुडे. रमेश आज शाळेत गेला. आता मित्रांनो, जर पुढे जर वाढत गेले वाक्य, तर तुम्हाला एकच करायचं आहे की जसं जसं वाक्य वाढेल तर बाण हे बाण इकडे घ्यायचा आणि सर जे इथे शब्द येईल तो पुढे घ्यायचा. पहा, एक वाक्य घेऊन पाहूया आपण. चला 3 नंबरचं. आता पहा, ती आज खूप थकलेली होती. ती आज खूप थकलेली
किती वाक्य आहेत बघा, थकलेली होती. यामध्ये आपल्याला शब्द किती पहा, 1 2 3 4 5. आता सर एवढे मोठे शब्द आले किती घाबरून जातो तुम्ही, तसं घाबरायचे ना, साधे. हे बाण घेतला पहिल्यानं, एक समजलं, इथपर्यंत समजलं. आता हा बाण घ्या सुरुवातीला, पण पुढे पुढे जाऊया, मग शेवटी जाऊन आपल्याला बाण द्यायचे. मग कसे बाण देतो बघा. आता ती कोण आहे, सी. सी म्हणजे ती, आता होती, हे बाण इकडे आला, शी वाज. नंतर फेरी म्हणजे खूप, आता याला घ्यायचं, खूप थकलेली, व्हेरी, इथं चुकायला बघा, व्हेरी टायर्ड. शी वॉज व्हेरी टायर्ड. कधी खूप थकलेली होती म्हणजे टुडे, आज. लक्ष द्यायचं, थोडा पेन चालत नाही, पुन्हा लिहितो पहा. शी वॉज व्हेरी टायर्ड टुडे. इथं पहा शब्द वाढलेला नाही मित्रांनो, त्यामुळे तुमच्या लक्ष येणार नाही. पहा, खूप थकणे आणि खूप थकणे या ठिकाणी हे एका ठिकाणी घेतला शब्द. हे पहा, ती आज खूप थकलेली होती. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्या पुढे जाऊन एक 4-5 शब्दाचं एखादं वाक्य करा आणि ते मला कमेंटमध्ये सांगा. मग मी सांगतो मित्रांनो तुमचा क्रम कुठे चुकायला. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.